माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. आज 20 तारीख आहे. मी कालच आपल्या भेटीला आलो होतो आणि कालच्या भेटीत मी सांगितलं होतं एक 20, 25, 30 दिवस मोजण्यात काय अर्थ नाही, पण एवढ्या दिवसाच्या लॉकडाऊन नंतर आज परत एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण थोडीफार हालचाल सुरू करतो आहोत. गावागावात, इतर जिल्ह्यांमध्ये काल मी आपल्याला कल्पना दिलेली आहे. रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन, त्याच्याप्रमाणे आपण ह्या काही सूचना देऊन काय करावं आणि काय करू नये ह्या सूचना देऊन आपण हळूहळू हातपाय हलवायला सुरुवात केलेली आहे. असा कृपया कोणी समज करून घेऊ नका की आता संकट टळले. लॉकडाऊन काय उठवलेला नाही, अजिबात नाही. फक्त आणि फक्त रुतलेलं अर्थचक्र त्याला पुन्हा एकदा गती देण्यासाठी म्हणून आपण ही एक सुरुवात केलेली आहे. मी तर म्हणेन ही थोडीशी एक ट्रायल म्हणा की आपण सगळेजण कसे वागतो आहोत. हा लॉकडाऊन लवकर संपवण्याचं आपल्याच हातामध्ये आहे. जेवढी शिस्त आपण पाळाल तेवढं लवकर आपण या संकटावरती मात करून या संकटातून आपण बाहेर पडू. आज देखील मला काही ठिकाणावरनं माहिती मिळते की जणू काही लॉकडाऊन उठवलेलं आहे अशा पद्धतीने गर्दी व्हायला लागली. अजिबात नाही चालणार. जर का अशी गर्दी व्हायला लागली, सोशल डिस्टन्सिंग हे जर का पाळलं गेलं नाही, तर मग कदाचित परत आपल्याला निर्बंध अधिक घट्ट करावे लागतील आणि एकूणच आपल्या हालचालींवरती पुन्हा काही दिवसांसाठी बंधने टाकावी लागतील. आणि म्हणून मला असं वाटतं ही जी काही बंधन आहेत त्यातली शिथिलता आहे. आपण पूर्ण बंधनमुक्त झालेलो नाही आहोत आणि ते केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहे. आज मी पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेलो आहे. याचं कारण असं की गेले जवळपास महिनाभर, म्हणजे अगदी दिवसांच्या हिशोबात बोलायचं झालं तर आज महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण सापडल्यानंतर 6 आठवडे पूर्ण होत आहेत. या 6 आठवड्यामध्ये आपण जसे एका संयमाने आणि जिद्दीने नाईलाज म्हणून घरामध्ये बसलात, तसेच सगळे आपले डॉक्टर्स, साफसफाई करणारे सगळे कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, पोलीस, महसूल यंत्रणा सगळेच हे अत्यंत तणावाखाली मेहनत करतायत. मग कुठे गर्दीला थोपवणं, कुठे आपली अन्नधान्याची जी काही साखळी आहे ती सुरळीत चालू ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपण करतो. मी पुन्हा म्हणजे एका गोष्टीची पुनरावृत्ती नाही करत आहे सांगण्याच्या बाबतीमध्ये. सांगण्याचा मुद्दा काय आहे की करोना विरुद्ध युद्ध ही आजची आपली प्राथमिकता आहे. आणि हे करत असताना काही गोष्टी अशा घडतात की त्या लांछनास्पद आहेत. काल दुपारनंतर अचानक सगळीकडे बातमी झाली पालघर, पण एक घडलं हे 16 तारखेला घडलं. यापूर्वी देखील गेल्या 5 वर्षात अशा काही घटना ज्याला मॉब लिंचिंग म्हणतो, मॉब लिंचिंग हा शब्द गेल्या काही दिवसात हा आपल्याला कळलेला आहे की कुठे इतर राज्यात सुद्धा कशामुळे मॉब लिंचिंग झालं. कारणं वेगवेगळी असतील, त्या कारणात आता मी जात नाही, मला राजकारण आणायचं नाहीये. पण गेल्या 5 वर्षात सुद्धा काही ठिकाणी आपल्या राज्यामध्ये हे मॉब लिंचिंग झालं, जे होता कामा नये. ही आपली संस्कृती नाही. मुद्दा काय येतो की ते झाल्यानंतर सरकार काय करते. मुळामध्ये हे जिथे घडलं, मी मुद्दाहून कागदच घेऊन बसलोय हातामध्ये. हे पालघरमध्ये घडलं, म्हणजे पालघरमध्ये घडलं बरोबर आहे, पालघर जिल्ह्यात घडलं, पण प्रत्यक्ष पालघरपासून साधारणतः 110 किलोमीटर अंतरावरती जिथे दादरा नगर हवेली वगैरे जो केंद्रशासित प्रदेश आहे त्या सीमेच्या जवळ हे घडलं. काय घडलं नेमकं? लॉकडाऊन आहे सगळीकडे, जो तो कुठे ना कुठेतरी जाऊ इच्छितो पण जाता येत नाही. आणि अशा परिस्थितीत हे 2 जे साधू होते ते सरळ मार्गाने आपण जाऊ शकणार नाही म्हणून एका दुर्गम भागातून ते जात होते, जिथे गडचिंचली नावाचं एक गाव आहे. गडचिंचली गाव मी आपल्याला सर्वांना खास करून ज्यांना असं वाटते की हे मुद्दामून काहीतरी घडवले गेले, हे 2 धर्मातलं काहीतरी आहे, त्यांना सांगू इच्छितो की आपला हा लॉकडाऊन उठवल्यानंतर मुद्दामून गडचिंचली गावात जाऊन बघा हे गाव नेमकं कुठे आहे. पालघर पण पालघरमध्ये हे गाव कुठे आहे? अत्यंत दुर्गम भागामध्ये हे गाव आहे. म्हणजे पाडा येतो, एक पाडा. तिथपासून एक साधारणतः काही मीटरवरती ही दादरा नगर हवेली म्हणजे सिल्वास वगैरे तो जो काय सगळा केंद्रशासित भाग येतो त्याची ही हद्द तिथून सुरू होते. त्यावेळेला असं झालं की हे 2 जण हे गुजरातमध्ये चालले होते. दादरा नगर हवेली त्या बॉर्डरवरती त्यांना अडवलं गेलं. अडवल्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं आणि परतत असताना हा जो काय सगळा परिसर आहे, हा परिसर हा
अत्यंत मी म्हटलं तसं दुर्गम आहे. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावरती हल्ला केला गेला आणि त्याच्यात दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. पण हा जो परिसर आहे, मग आता मला ह्याच्यात दुसरं कोणत्याही नाही, पण समजा ह्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच जर का माणुसकी पाळली, अगदी दादरा नगर हवेली जिथे त्यांना अडवलं गेलं तिथे त्यांना अडवून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी जर का महाराष्ट्र सरकारकडे चौकशी केली गेली असती किंवा रीतसर सरकारच्या ताब्यात त्यांना दिलं गेलं असतं तर त्यांच्यावरती ही पाळी आली नसती. पण केंद्रशासित प्रदेशात सुद्धा त्यांना प्रवेश नाकारला गेला, तिथून त्यांना परत पाठवलं गेलं आणि परतत असताना तो जो परिसर आहे, मग त्याची सीमा ठीक आहे, महाराष्ट्राची सीमा आहे, त्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे, त्या परिसरात गेले काही दिवस अशी एक अफवा आहे की इथे चोर फिरत आहेत. आणि मुद्दामून आपल्याला सांगतो की हे गडचिंचले जे गाव आहे त्या गावात महाराष्ट्रातून जायला यायला तसा नीटचा रस्ता नाही आहे. हे दुर्दैव आहे, हे मान्य करायला पाहिजे आपण. म्हणजे आपल्या पोलिसांना सुद्धा तिथे जर का नीट रस्त्याने जायचं असेल तर दादरा नगर हवेली तिथून यावं लागतं. आणि त्यावेळेला तिथे येत असताना पोलिसांच्या गाडीवरती पलीकडच्या भागात, म्हणजे आपल्या हद्दीत नाही, पलीकडच्या भागात त्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला होता. एकूण काय की ही जेव्हा घटना घडली तेव्हा पोलिसांच्या समोर पोलिसांवरती सुद्धा हल्ला झाला, त्या 2 साधूंवरती सुद्धा हल्ला झाला, त्यांच्या ड्रायव्हरला सुद्धा अत्यंत निर्गुणपणाने मारलं. मग काय झालं? साधूंची हत्या. क्यों आप चुप बैठे हो? चुप बीप कोई बैठा नाही आहे. ही जेव्हा घटना घडली रात्री 12-12:30 वाजता, म्हणजे आपण एक 8-10 दिवसापूर्वी सगळ्यांनी ब्लॅकआउट केला होता. मोदीजींनी सांगितलं की ब्लॅकआउट करा आणि त्या मेणबत्त्या आणि पणत्या हे करा. कसा काळोख झाला होता? शहरामध्ये आपण रात्रीचे डोळे मिटले तरी कदाचित आपल्याला दिसू शकतो एवढा साधारणतः उजेड असतो. पण ह्या निर्जन आणि दुर्गम परिसरात अगदी किट्ट काळोखामध्ये हे सगळं घडत असताना रात्री 12:30 वाजता आपले तिथले SP तिथे पोहोचले, पोलिसांना सोबत घेऊन गेले, ताबडतोब बंदोबस्ताचे पोलीस तिकडे लागले आणि पहाटे 5 वाजल्यापासून काळोखामध्ये तिथल्या जंगलात आरोपींचा शोध सुरू केला गेला. 16 तारखेला रात्री घडलं. 17 तारखेला जवळपास 100च्या आसपास, 100पेक्षा जास्त हे आरोपी पकडले गेले, जे आज तुरुंगात आहेत. जाऊन बघू शकता. त्यांना 18 तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी त्यांना मिळालेली आहे. मुख्य म्हणजे ह्यातले 5 जे मुख्य आरोपी आहेत ते आज तुरुंगात आहेत. पुलिस क्या कर रही है, सरकार क्या कर रही है? किया ना, कर रहे हैं, हमने किया, किसी को नहीं बख्शा और किसी को भी हम छोड़ेंगे नहीं. वो इसमें मैं सिर्फ कहना चाहता हूं कि जो भी लोग इसमें आग लगाने की कोशिश कर रहे हैं, आग ना लगाए. ये कोई मजहब की बात नहीं है, सिर्फ गलतफहमी जो हुई इस कारण इनकी हत्या हुई, लेकिन इसके बावजूद हम किसी को भी छोड़ने वाले नहीं. ह्याच्यात मी जात पात धर्म बघत नाही. एक तर तिथल्या 2 पोलिसांना आपण तत्काळ सस्पेंड केलेलं आहे आणि अतुल कुलकर्णी हे जे आपले एक चांगला अधिकारी आपला DG CID क्राईम, त्यांना त्यांच्या एका नेतृत्वाखाली शोध करायला आपण सांगितलेले आहे. एकतर हा सगळा शोधच CID क्राईमकडे आपण दिलेला आहे. हे सगळं आपण करतो आहोत आणि गेले काही दिवस तिकडे याची हवा चाललेली आहे की इकडे चोर फिरतात रात्रीचे. याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की कोणतेही धार्मिक कारण नाही. कोणी तिकडे धर्मामध्ये आग लावण्याचं कारण शोधू नये. मी अत्यंत नम्रपणाने आणि आत्मविश्वासाने सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्यातले जवळपास सगळे 100च्या वरती हे तुरुंगात आहेत. 9 अल्पवयीन मुलं आहेत, त्यांना सुधारगृहात पाठवलेलं आहे आणि आणखीन काही लोक जे फरार आहेत, आजूबाजूच्या जंगलामध्ये लपलेत, काही आपल्या बाजूला असतील, काही दादरा नगर हवेलीत गेले असतील. या सगळ्यांना शोधून काढून त्यांना शिक्षा केल्याशिवाय महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही. आणि म्हणून उगाचच आदळापट करण्यात कारण नहीं है. मैं फिर से एक बार कहना चाहता हूँ, कुछ लोग इसमें आग लगाने की कोशिश कर रहे हैं. ये कोई हिंदू मुस्लिम या कोई ऐसी सांप्रदायिकता इसमें नहीं है. ये हमला जो हुआ है सांप्रदायिकता इसमें है नहीं. ये दुर्भाग्य की बात है, गलतफहमी के शिकार हुए हैं, जो बहुत ही निंदनीय बात है. एक तो मैंने जैसे पहले कहा कि ये जो इलाका है आने जाने के लिए बहुत ही कठिन है, बहुत ही कठिन.
जिसे मराठी में कहते हैं ना दुर्गम एरिया, दुर्गम मतलब आने जाने के लिए बहुत ही कठिनाई होती है और वहां जाना भी हो तो दादरा नगर हवेली से आना पड़ता है। उस रात जिस वक्त ये घटना हुई, ये जो साधु थे वो जाना चाहते थे गुजरात, उनको रोका गया। दादरा नगर हवेली जो सिलवासा वगैरह केंद्र शासित प्रदेश है, वहां सीमा पर उनको रोका गया, वहां से उनको लौटाया गया। अब ये कोई चर्चा की बात नहीं हो सकती, अगर मगर में कोई मतलब नहीं है। अगर वहां पर उनको रोका जाता और दूसरे दिन सुबह महाराष्ट्र सरकार के साथ कोई सलाह मशवरा करके इनके बारे में निर्णय हो सकता था, लेकिन हुआ नहीं, दुर्भाग्य की बात है। लेकिन मैं आपको वचन देता हूं, इसमें कोई भी सांप्रदायिक बात है नहीं। 100 से भी ज्यादा लोगों को हमने गिरफ्तार किया है, जिनको 30 अप्रैल तक पुलिस कस्टडी मिली है, पुलिस की हिरासत। 5 जो इनके मुखिया थे वो भी आज कस्टडी में है और 100-150 जितने भी हो, जो भी लोग इसमें शामिल होने की संभावना है, उनकी तलाश जारी है। और फिर से मैं एक बार कहता हूं कि जो भी लोग इसमें गलतफहमी फैलाने की कोशिश करेंगे, कृपा कर ऐसा मत करें। मेरी बात अमित शाह जी से भी हुई है, सुबह उनका फोन था, कल योगी जी का भी फोन था और उनको भी मैंने सारी बात समझाई है। अमित भाई ने भी, उनको भी पता है कि यहाँ कोई अगल बगल में ऐसी कोई दूसरे संप्रदाय या मजहब के लोग रहते नहीं है, तो इसमें सांप्रदायिकता की बात है ही नाही, ह्याच्यामध्ये धर्मांधता नाही आहे। अमित शहाशी मी जेव्हा बोललो त्यांना पण हे ते अर्थात ते देशाचे गृहमंत्री, त्यांच्याकडे पूर्ण माहिती येत असते आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मुझे पता है यहाँ ऐसी कोई बात हुई नहीं है, फक्त एक काळजी घ्या। म्हटलं काळजी घेतलेली। काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन आला होता, त्याने मी सांगितलं की हे मॉब लिंचिंग हा जो प्रकार घडतो इकडे तिकडे घडलेला आहे आतापर्यंत, हा अत्यंत वाईट आहे, हा होता कामा नये आणि झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तरी तो सहन केला जाणार नाही। कारण काही असतील, महाराष्ट्रामध्ये तो सहन केला जाणार नाही। जसा पूर्वी 5 वर्षामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी धुळे, चंद्रपूर वगैरे इथे तो घडला असेल नसेल, त्या कारणात मी जाऊ इच्छित नाही। पण आज तरी मी तुम्हाला वचन देतोय की ह्याच्यात जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी आरोपी असतील, त्यांनी हत्या तर केलेलीच आहे आणि पोलिसांवरती सुद्धा हल्ला केलाय, ते हल्लेखोर सुटणार नाहीत, सुटू शकत नाही, अजिबात सुटू शकत नाही। आणि म्हणून जो विश्वास तुम्ही आपल्या सरकारवरती दाखवतात, महाराष्ट्र सरकारवरती दाखवतात, हेच आमचं बळ आहे। आपका भरोसा ही हमारी हिम्मत है आणि त्या हिमतीवरती, ह्या बळावरती जसं हे कोरोनाचं युद्ध आपण जिंकणार आहोत, तसं हे गुंडागिरी आणि ह्या जे काही दंगे धोपे करणारे आणि खास करून सोशल मीडियावरून आग लावणारे जे लोक आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा मी अमित शहाना सांगितलेलं आहे की हा जो काही सोशल मीडिया आणि जो काही आगी लावण्याचं काम करणारी जी लोक आहेत, त्यांचा तुम्ही शोध घ्या, आम्ही शोध घेतो। कारण प्रत्यक्ष एक होतं आणि आगी लावणारे दुसरे आगी लावून जातात, त्यांच्यापर्यंत या झळा पोहोचतच नाहीत। तर त्यांना सुद्धा लवकरात लवकर शोध लावून पकडणं गरजेचं आहे। आणि अमित शहाशी मी बोललोय, राज्य सरकारला पण सूचना दिलेल्या आहेत, कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नका। जे कोणी ह्याच्यात गुन्हेगार आहेत, आरोपी आहेत, ते आपल्या तुरुंगात आहेत, त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना कडक शिक्षाही होणारच, कोणी याच्यातनं सुटणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।